स्वतः अर्जुन आता महिपत शिकरे याच्या घरी जाणार असतो व तिथेच आता महिपत साक्षीने जो काही डाव खेळला आहे तो डाव आता अर्जुन स्वतः हाणून पाडणार असतो। अर्जुनने तिथे आता महिपत साक्षी यांना चॅलेंज केलेलं असतं की अर्जुन आश्रम देखील वाचवून दाखवणार व त्याचबरोबर मधुभाऊंना तो जामिनावर देखील सोडवणार। तर देवी आईच्या साक्षीने अर्जुनने सायलीला आता तिचं सगळं काही परत मिळवून देण्याचं वचन दिलं आहे। ते वचन अर्जुन कसं पूर्ण करणार ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। ठरलं तर मग मालिकेच्या 11 ऑक्टोबरच्या भागात सायली ज्यावेळी प्रतिमासोबत व्हिडिओ कॉलवरती बोलत असते इतक्यातच तिथे प्रिया आलेली असते। प्रिया प्रतिमाच्या हातून मोबाईल हिसकावून घेते आणि सायलीला सांगते की सायली, तू जर अशीच माझ्या आईशी बोलत राहिलीस ना तर तिच्या खाण्यापिण्याची वेळ निघून जाईल आणि आता आईच्या जेवणाची वेळ झाली आहे, त्यानंतर तिला गोळ्या देखील घ्यायच्या आहेत, त्यामुळे मी फोन ठेवून देते आहे। आणि प्रियाने फोन कट केलेला असतो तेव्हा सायलीला खूपच वाईट वाटतं। सायली प्रतिमा या दोघींनाही एकमेकींना बोलायचं असतं परंतु प्रियाने हे मुद्दाम केलेलं असतं। कल्पना पूर्णा आजी देखील आता खूप चिडलेले असतात। तर कल्पना तिथे पूर्णाईला म्हणते की अशी का आहे ही मुलगी। तेव्हा पूर्णा आजी सांगतात की कल्पना, अगं असू देत, आपल्याला थोडा वेळ तरी प्रतिमाला बोलायला भेटलं ना। आणि त्याचनंतर ती सायलीला सांगते की बाळा, अजिबात वाईट वाटून घेऊ नको। रविराजांना देखील प्रियाचं वागणं पटलेलं नसतं। ते तिला विचारतात की असं कोणी फोन हातातून काढून घेतं का। तेव्हा प्रिया गोड बोलून त्यांना गुंडाळण्याचा पुन्हा प्रयत्न करते। ती त्यांना सांगते की बाबा, आई आता आपल्या घरी आली आहे ना, तिला इथल्या माणसांची सवय लागायला हवी। ती जर अशी त्यांच्याशी बोलत राहिली तर तिला आपली सवय कधी लागणार। रविराज तिथे प्रियाला बजावून सांगतात की असं काहीच होणार नाहीये आणि सुरू होतो तो प्रियाचा इमोशनल ड्रामा। पुन्हा ती रविराजांना गुंडाळते। ती इमोशनल होण्याचं नाटक करत म्हणते की बाबा, आई मला तिची मुलगी मानत नाहीये आणि ती परक्या मुलीला आपली मुलगी मानते, मग ही गोष्ट मी कशी समजून घ्यायची। पुढे प्रिया रविराजांना सांगते की बाबा, मला ना तिथे असताना आईसाठी काहीच नाही करता आलं, कारण प्रत्येक गोष्ट माझ्या आधी सायली करून ठेवायची। मग इथे आई आली आहे म्हटल्यानंतर मला तिच्यासाठी काहीतरी करू द्या ना। आता रविराजांना देखील प्रियाचं म्हणणं पटलेलं असतं, त्याचमुळे ते सांगतात की बरं ठीक आहे, तू आता तुझ्या आईच्या जवळ बस आणि तिला सोबत कर। तेव्हा प्रिया सांगते की जवळ कशाला बसायचं, मी स्वतःच आईला घास भरवते ना। त्याचनंतर प्रिया लगोलग चेअर काढून प्रतिमाच्या समोर बसते आणि ती प्रतिमाला घास भरवायला लागते। प्रतिमा आता नकार देत असते, तिला प्रियाच्या हातून जेवायचं नसतं। प्रिया खूपच चिडलेली असते कारण सुभेदारांच्या घरामध्ये प्रतिमा तर सायलीच्या हातून जेवत असते आणि इथे ती नकार देते। परंतु रविराज समोर असल्याने प्रियाला जबरदस्ती देखील करता येत नसते। तर प्रिया तिथे हसून प्रतिमाला सांगते की बरं ठीक आहे, अगं गोडाचा तरी घास घे ना। तरी देखील आता प्रतिमा नकार देते। तर प्रिया प्रतिमाशी खूप गोड वागते। ती तिला सांगते की बरं ठीक आहे, तुला माझ्या हातून नसेल जेवायचं तरी चालेल, आई या घरात आता तुला जसं हवं आहे सगळं तसंच होणार। हा ड्रामा फक्त रविराज समोर आहेत म्हणून चालू असतो। अचानकपणे प्रियाला फोन आलेला असतो। प्रिया तेथून आता पळ काढते। काही वेळानंतर प्रतिमाचं जेवण झालेलं असतं। रविराज तेव्हा प्रतिमाला सांगतात की दे, मी प्लेट बाहेर घेऊन जातो। तरी देखील प्रतिमा नकार देते आणि स्वतः आता ती प्लेट घेऊन निघालेली असते। रविराज ज्यावेळी रूमच्या बाहेर पडणार इतक्यातच प्रतिमा रविराज अशी हाक मारते। रविराजाने गेल्या 22 वर्षानंतर पहिल्यांदा प्रतिमाच्या तोंडून त्यांचं नाव ऐकलेलं असतं। रविराज आता पटकन मागे वळतात आणि प्रतिमा त्यांचे आभार मानते। रविराज तिला सांगतात की थँक्स कशासाठी प्रतिमा, मी तुझ्यासाठी जेवढं काही करेल ते सर्व काही कमीच आहे। रविराज खूप खुश असतात प्रतिमाच्या तोंडून पहिल्यांदा आपलं नाव ऐकून। तर पुढे रविराज प्रतिमाचे आभार मानतात। ते म्हणतात खरं तर मीच तुला थँक्स म्हणायला हवं, कारण तू मला रविराज अशी हाक मारलीस। इकडे सुभेदारांच्या घरी सायली, कल्पना, पूर्णाजी तिघी आता गप्पा मारत असतात। तेव्हा सायली सांगते की पूर्णाजी, तुम्ही जाऊन तुमच्या रूममध्ये आराम करा आणि कल्पना ही पूर्णाईना सोडायला निघालेली असते। इतक्यातच सायलीसाठी नोटीस आलेली असते। तर सायली आता ती नोटीस उघडून वाचत असते। तेव्हाच अर्जुन रूममधून खालती आलेला असतो। अर्जुन, कल्पना, पूर्णाई
तिघांचेही लक्ष तिथे आता सायली जवळ असतं. परंतु सायली ज्यावेळी ती नोटीस उघडून वाचते त्याच वेळेस तिला मोठा धक्का बसलेला असतो. आश्रम त्यांच्या हातून आता महिपतच्या घशात गेला आहे हे जेव्हा सायलीने वाचलेलं असतं त्याच वेळेस सायलीच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिथेच आता सायली चक्कर येऊन बेशुद्ध पडणार. पटकन पळत येऊन अर्जुन तिला सावरतो. अर्जुनने जोराची सायली अशी हाक मारल्यानंतर घरातील सर्वजण तिथे धावत आलेले असतात. सायलीची अवस्था पाहून सर्वच जण घाबरून गेलेले असतात. अर्जुन पटकन सायलीला उचलून सोफ्याजवळ आणतो आणि तिथेच अश्विन तिला आता चेक करत असतो. सर्वांनाच मोठा प्रश्न पडलेला असतो की सायली आतापर्यंत तरी ठीक होती, परंतु तिला अचानकपणे चक्कर कशी काय आली. अर्जुन आता खूपच घाबरून गेलेला असतो. तो अश्विनला विचारत असतो की नक्की काय झालं आहे सांग ना. अश्विनने सायलीला चेक केलेलं असतं आणि तो अर्जुनला सांगतो की हिला ट्रेस असल्यासारखं वाटतंय. तेव्हा अर्जुनला धक्काच बसतो. तर प्रताप सर्वांच्या समोर म्हणतो की परंतु सायलीला कसला ट्रेस असेल. इतक्यातच अस्मिता तिची मूर्खासारखी बडबड ही चालूच होते. ती म्हणते की हिची ना ही फक्त नाटकं आहेत. कधी जिन्यावरून पडते तर कधी ही सगळी नाटकं. त्यानंतर आपला जीव उगाचच ही टांगणीला लावून ठेवते. कल्पना अस्मिताला ओरडते. ती म्हणते की अस्मिता तुला थांबायचं नसेल ना इथे तर तुझ्या रूममध्ये जा. अश्विन चिडतो आणि सर्वांना सांगतो की तुम्ही गप्प बसाल का जरा. त्याचनंतर अश्विन तिथे अर्जुनला विचारतो की दादा वहिनी तुझ्याजवळ काही बोलली होती का, म्हणजे कसला ट्रेस असेल वगैरे असं काही. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही. तर चैतन्य म्हणतो की आहे, नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. इतक्यातच सायलीला आता शुद्ध आलेली असते. आता कुठे सर्वांचा जीव भांड्यात पडतो. अर्जुन खूपच घाबरून गेलेला असतो. तो सायलीला विचारतो की सायली अचानकपणे तुला चक्कर कशी काय आली. सायली तिथे आता काहीच बोलत नाही. फक्त बोटाच्या इशाऱ्याने सायली अर्जुनला ती नोटीस दाखवते. ज्यावेळी सायलीला चक्कर आलेली असते त्याच वेळेस ती नोटीस आहे त्याच जागी खालती पडलेली असते आणि सायलीकडे लक्ष देण्याच्या नादात कोणीच त्या नोटीसकडे लक्ष दिलेलं नसतं. अर्जुन पटकन आता उठतो आणि जाऊन ती नोटीस घेतो. ज्यावेळी अर्जुन ती नोटीस वाचतो तेव्हाही त्याला देखील तितकाच मोठा धक्का बसलेला असतो. धक्क्याने अर्जुन आता सायलीकडे पाहायला लागतो. तेव्हा सायली रडते. तेव्हा सायली आता हात जोडून अर्जुनकडे विनंती करते की सर प्लीज ते आश्रम वाचवा, माझं घर आहे ते. आणि सायली आता खूप रडत असते. तेव्हा अर्जुन तिला सांगतो की सायली प्लीज शांत हो. प्रताप तिथे विचारतो की अर्जुन नक्की काय झालं आहे. तर अर्जुन तिथे आता सर्वांच्या समोर खूप मोठा खुलासा करतो की वात्सल्य आश्रम जे की सायलीचं घर असतं तिच्यासाठी कोर्टाकडून नोटीस आली आहे. आम्ही जो वात्सल्य आश्रम वाचवण्यासाठी त्याच्यावरती स्टे आणला होता तो स्टे आता हटवण्यात आला आहे आणि महिपत शिकरे केव्हाही तो आश्रम पाडू शकतो. हे सत्य ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. प्रताप आता अर्जुनच्या हातून ती नोटीस मागून घेतो आणि तो ती नोटीस वाचत असताना सायली पुन्हा उठते आणि हात जोडून अर्जुनकडे विनंती करत असते की सर काहीही करा. अर्जुन तिथे आता सायलीला धीर देत असतो, तिला शांत राहण्यासाठी सांगत असतो. तेव्हा चैतन्य देखील आता प्रतापच्या हातून ती नोटीस वाचतो. तेव्हा चैतन्य तिथे म्हणतो की परंतु अर्जुन हे असा कसा काय स्टे काढू शकतात. आपण जे मुद्दे मांडले होते ते अजूनही व्हॅलिड आहेत. अर्जुनला आता पूर्ण संशय असतो तो महिपतवरती. नक्कीच महिपतने गैरमार्गाने हे सर्व काही केलं आहे. अर्जुन चैतन्याला सांगतो की महिपतने नक्कीच अनऑफिशियली काहीतरी केलं आहे ते आश्रम मिळवण्यासाठी. जी सायली शॉकमध्ये असते ती अर्जुनला विचारते की म्हणजे ते आश्रम तोडू शकतात. सर प्लीज काहीतरी करा. मधुभाऊंना हा धक्का सहन नाही होणार. आमचं ते घर वाचवा. सायली सतत अर्जुनकडे रिक्वेस्ट करत असते आणि ती खूपच रडत असते. तेव्हा अर्जुन तिची समजूत घालतो. तो सांगतो की सायली प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तुमचं जे आश्रम आहे, जे मधुभाऊ तुझ्यासाठी तुमचं घर आहे, त्याला मी काहीच नाही होऊ देणार. अर्जुनच्या आता लक्षात आलेलं असतं की पुढे जाऊन त्याला नक्की काय करायचं आहे ते. अर्जुन तिथे कल्पना अश्विन या दोघांनाही सांगतो सायलीची काळजी घ्या आणि त्यानंतर तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. तर इकडे महिपत साक्षी नागराज प्रिया यांची चांगलीच मैफिल जमलेली असते. प्रिया तर आता खूप खुश असते. ती तिथे महिपतला म्हणते की म्हणजे तुम्ही डायरेक्टली अर्जुन सायली यांनाच नोटीस पाठवलीत. ते दोघेही आता पूर्ण हादरले असतील ना. तेव्हा महिपत प्रियाला म्हणतो की बसले असतील दोघेही कोणत्या तरी बिळात लपून. प्रिया आता खूप खुश झालेली असते कारण प्रियाने
अर्जुनला खुलं चॅलेंज केलेलं असतं. अर्जुनने जे प्रियासोबत प्रेमाचं नाटक केलं होतं पुरावे मिळवण्यासाठी, तो जो धोका अर्जुनकडून तिला मिळालेला असतो त्याचा बदला ती नक्की घेणार. आणि त्याचसाठी तिला फक्त अर्जुन सायली या दोघांनाही त्रासात पाहायचं असतं. आणि महिपतने ते काम केलं आहे म्हटल्यानंतर प्रिया महिपतवरच जाम खुश असते. प्रिया तिथे आता सांगते की ती सायलीना आता रडत बसली असणार आहे, कारण तिची ती प्रतिमा, ती आई आहे ना, तिला मी तिच्यापासून आता दूर केलं. त्याने काय झालं, प्रतिमा सायलीपासून दूर झाली आहे म्हटल्यानंतर तिला आता आठवण्याचं काही टेन्शनच नाही आहे ना. म्हणजे अर्जुन सायली यांची सर्वच बाजूने हार होते आहे. तेव्हा तिथे नागराज म्हणतो की हो, त्यांची हार होते आणि आपली जीत. परंतु त्या चौघांच्या भ्रमाचा भोपळा लवकरच अर्जुन फोडणारा असतो. तर नागराज तिथे सांगतो की प्रतिमा वहिनी जेव्हापासून घरात आले आहे ना, तेव्हापासून दादाला तर आम्ही असं गोड बोलून खिशात घातला आहे. साक्षी तिथे त्या तिघांनाही सांगते की 1 मिनिट, आपण सेलिब्रेट तर करूया, परंतु आपली बाजी कधीही पलटू शकते. सर्वांच्या आनंदावरती आता साक्षीने स्वतःच विरजण टाकलेलं असतं. सर्वांचा मूड आता पुन्हा स्पॉइल झालेला असतो. साक्षी सर्वांनाच आता या एका गोष्टीची जाणीव करून देते, ती म्हणजे प्रत्येक वेळी साक्षी महिपत, प्रिया नागराज यांनी कितीही मोठं सायली अर्जुनच्या आयुष्यात संकट आणण्याचा प्रयत्न केला तरी त्या प्रत्येक संकटावरती त्या दोघांनी मात केली आहे. प्रत्येक वेळेस हरणारे ते दोघे नव्हते, तर महिपत साक्षी होते. तिथे महिपत चिडतो आणि साक्षीला सांगतो की पोरी, आम्ही ना आनंद हा काळजापासून साजरा करतो. 24 तास आमचा मेंदू असा ऑन नाही राहू शकत. तेव्हा नागराज तिथे साक्षीला सांगतो की तू जे म्हणते आहेस ना, तशी बाजी अजिबात पलटू नाही शकणार, कारण ते आश्रम आता इतिहास जमा होणार म्हणजे होणार. त्यांच्या भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी तिथे अर्जुनची आता धमाकेदार एंट्री झालेली असते. अर्जुन कार खूप स्पीडने घेऊन आलेला असतो आणि ज्यावेळी गाडीचा जोरदार आवाज येतो, सर्वांचं लक्ष बाहेर लागलेलं असतं. तर साक्षी तिथे आता नक्की कोण आला आहे हे पाहण्यासाठी ज्यावेळी बाहेर जाते, तर समोरून अर्जुन आता गाडीतून खालती उतरतो. आणि साक्षी ज्यावेळी अर्जुनला महिपतच्या घरी आलेलं पाहते, त्याच वेळेस साक्षीला आता मोठा धक्का बसलेला असतो. साक्षी खूपच घाबरून जाते आणि डोक्यालाच हात लावते. अर्जुन आता घराकडे यायला निघालेला असतो, तेव्हा साक्षी पळत येते आणि तिथे धक्कादायक बातमी देते, ती म्हणजे अर्जुन आल्याची. महिपत, नागराज, प्रिया, साक्षी चौघेही घाबरलेले असतात. तर महिपत तिथे आता नागराज, प्रिया या दोघांनाही सांगतो की तुम्ही पटकन इथून कुठेतरी जाऊन लपा, कारण त्याने जर तुम्हाला पाहिलं तर खूप मोठा घोळही होऊ शकतो. तर नागराज, प्रिया दोघे आता रूममध्ये जाऊन लपतात. त्या दोघांचीही अर्जुन यांच्या येण्यानेच घाबरगुंडी उडालेली असते. अर्जुन ज्यावेळी महिपत, साक्षी यांच्या समोर येऊन उभा राहतो, त्याच वेळेस महिपत त्याला म्हणतो की या वकील साहेब, तुमचं आमच्या झोपडीला जे पाय लागले आहेत ना, ते आमच्यासाठी चांगलंच आहे, परंतु अचानकपणे तुम्ही इथे कसे काय? अर्जुन तिथे आता जी नोटीस महिपतने पाठवलेली असते, ती नोटीस त्याच्या तोंडावरती फेकतो आणि त्याला जाब विचारतो. तेव्हा महिपत तिथे म्हणतो की काय वकील साहेब, अहो न्यायदेवतेने पाठवलेली नोटीस आहे ही, आणि तुम्ही शिकले सवरलेलीच माणसं त्याचा असा अपमान करता. त्याचनंतर महिपत तिथे अर्जुनला सांगतो की आमची जी जुनी जागा आहे ना अधिकृत, जी आम्ही स्वतः विकत घेतली आहे, त्याच्यावरती एक इमारत आहे आणि या नोटीसमध्ये तेच लिहिलं गेलं आहे की ती इमारत पाडून आम्ही तिथे आम्हाला हवं ते करू शकतो. अर्जुन तिथे आता महिपतला धमकी देतो की ही जी नोटीस पाठवली आहेस ना तू, ती आत्ताच्या आत्ता मागे घे. तेव्हा महिपत तिथे साक्षीला म्हणतो की तुला एक गोष्ट आठवते का ग साक्षी, म्हणजे हत्ती आणि मुंगीची. ती मुंगी इतकी वैतागलेली असते हत्तीला की ती आता डायरेक्ट त्याच्या कानातच घुसते आणि हत्ती अख्खा जंगलभर कान फडफडत फिरत असतो बोंबलत. आणि तसं म्हणत आता महिपत, साक्षी दोघेही अर्जुनवरती खूप हसत असतात. हे सर्व काही बोलणं नागराज, प्रिया रूममध्ये लपून ऐकत असतात. साक्षी तिथे महिपतला सांगते की बघा ना, हा अर्जुन सुभेदार, हा तर हसतच नाही आहे, ह्याला असंच वाटतं आहे की आपण कोर्टाची नोटीस मागे घेणार. अर्जुन तिथे स्पष्टपणे सांगतो की तुम्हाला ही नोटीस मागे घ्यावीच लागेल. महिपत आता उठून अर्जुनकडे येतो, तेव्हा अर्जुन तिथे महिपतला धमकी देतो. त्याला सांगतो ही नोटीस काही जरी झालं तुला मागे घ्यावीच लागेल, मी ती नोटीस तुला मागे घ्यायला लावणार.
तर महिपत तिथे अर्जुनला सांगतो की आम्ही सगळं काही लिगली करतो. अर्जुन त्याला विचारतो की अच्छा, तुम्ही लिगली हा स्टे उठवलाय काय? तुम्ही दोघांनी नक्की काय काय करून ती जागा हडपण्याचा प्रयत्न करताय हे शोधून काढायला मला जास्तीचा वेळ नाही लागणार. महिपत चिडतो आणि अर्जुनला सांगतो की जाऊ द्या ना वकील साहेब, कशाला उगाच तकतक करताय? अहो सोडून द्या ना वकील साहेब ही केसच. कशाला उगाचच जास्तीची तकतक करताय तुम्ही? ती जागा, ते आश्रम, त्या आश्रमातली माणसं, तो खून, आणि ज्याने खून केला आहे ना तो आता जेलात जाऊन बसला आहे. आणि तुम्ही उगाचच डोक्याला ताप कशाला करून घेताय? अर्जुन तिथे आता स्पष्टपणे महिपतला सांगतो की तुला चांगलंच माहिती आहे महिपत की तो खून मधुबाहूने केलेलाच नाहीये. त्याचनंतर अर्जुन साक्षीकडे रागाने पाहत असतो आणि महिपतला सांगतो की तो खून ज्याने केला आहे ना त्याला फासावर लटकवण्यासाठी तो आश्रम आहे त्याच जागी राहायला पाहिजे. तर साक्षी तिथे आता मध्यस्थी करते. ती अर्जुनला म्हणते की काय वाटतं तुला की ज्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतोय ते स्वप्न तुझं कधीच पूर्ण नाही होणार. तेव्हा अर्जुन आता साक्षीवरती हसतो. तर तिथे आता अर्जुन त्या दोघांनाही सांगतो की काय वाटतं तुम्हाला की ही नोटीस पाठवून तुम्ही जास्त मोठा हवेत तीर मारलाय का? आणि महिपत शिकरे, हे विसरू नकोस की तुझ्यासमोर अर्जुन सुभेदार उभा आहे. त्यावेळी अर्जुनचा हात हा महिपती झटकतो आणि तिथे अर्जुनला सांगतो की आपण आता ना डायरेक्ट कोर्टातच भेटूया. आता बघूया की तुम्ही तो बुलडोजर थांबवताय की आम्ही स्वतः आमचा बुलडोजर तुमच्या अंगावर चढवतोय. पांढरा पैसा देऊन कायद्याने जागा विकत घेतली आहे ती. कायदा आम्ही देखील जाणतो आणि तुम्ही आता आमचं काहीच वाकडं नाही करू शकणार. आता हरले तुम्ही. असं जेव्हा महिपत अर्जुनला म्हणतो, अर्जुन चिडूनच त्याला सांगतो की हे तू ठरवू नकोस, आपण कोर्टात लवकरच भेटू. असं म्हणून अर्जुनने आता महिपतला खुलत चॅलेंज केलेलं असतं. अर्जुनने त्याला आव्हान दिलेलं असतं आणि तो तेथून आता निघून गेलेला असतो. आतापर्यंत अर्जुनला हरवण्याच्या बाता करणारे नागराज प्रिया अर्जुनला घाबरून लपून बसलेले असतात. तर इकडे सायली खूपच अस्वस्थ असते. तिच्या जीवाची आता घालमेल होत असते. सायलीला पहिल्यापासूनचा प्रत्येक क्षण आठवत असतो की कसं पोलीस आश्रमात खुनाच्या नंतर आले होते तेव्हा प्रियाने मधु भाऊंवरती आरोप ढकलला की त्यांनीच खून केला आहे. त्याचनंतर पोलीस हे मधुभाऊंना घेऊन गेले होते. जात असताना सायलीने त्यांचा घेतलेला अखेरचा निरोप. त्याचबरोबर सायलीला दुसराही प्रसंग आठवतो की सायलीला सर्व मुलांसोबत आश्रम सोडून बाहेर पडावं लागलं होतं कारण आश्रम सील करण्यात आला होता. सायलीला याच सर्व गोष्टींचा त्रास होत असतो. सायली तिथे आता स्वतःची सांगते की आश्रम पाडला जाणार आहे ही कल्पना देखील करवत नाही आहे मला. याचा मला खूपच जास्त त्रास होतो आहे. हा त्रास थांबवण्यासाठी मी कुसुमताईशी बोलू का थोडं? नाही म्हणजे माझ्या मलाच आधार मिळेल जरा. असं विचार करून सायली तिथे आता फोन उचलते आणि कुसुमला फोन करते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत अर्जुन सायली दोघेही देवी आईच्या मंदिरामध्ये आलेले असतात कारण सायलीला ते आश्रम वाचवण्यासाठी देवी आईच्या समोर साकडं घालायचं असतं. तर सायली तिथे आता हात जोडून देवी आईला प्रार्थना करते की देवी आई, आमचं ते आश्रम जे की माझ्यासाठी माझं घर होतं त्याच घरात मी लहानाची मोठी झाले. परंतु देवी आई, आता जे घडतं आहे त्यानुसार माझं ते घर नाहीसं होईल का गं? त्या घरातल्या एकाही विटेला जरी धक्का लागला नाही तर मी मधुभाऊंसमोर कोणत्या तोंडाने जाऊ गं? अर्जुन हा फक्त सायलीकडेच पाहत असतो कारण त्याला आता सायलीबद्दल खूपच वाईट वाटत असतं. त्या आश्रम जाण्याच्या भीतीने सायलीला खूप जास्त त्रास होत असतो आणि तोच त्रास अर्जुनला पाहवत नसतो. त्याचनंतर सायली ही अर्जुनला सांगते की सर, आपण देवी आईच्या समोर उभे आहोत. देवी आईच्या साक्षीने तुम्ही आम्हाला वचन द्या की आमचं घर, आमचं ते आश्रम तुम्ही आम्हाला परत मिळवून द्याल. अर्जुनला आता मोठा धक्काच बसलेला असतो. अर्जुन आता सायलीला वचन देईल का? आणि त्याचबरोबर सायलीला दिलेल्या वचनाच्या पूर्तीसाठी अर्जुन कोर्टामध्ये महिपतवरती मात करून सायलीला ते आश्रम कसं परत मिळवून देणार हे आपण येणाऱ्या भागात पाहणार.